मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आम्ही मागणी करू बॅलेट पेपरवर कर्नाटक राज्यात जे काय सुरू झालंय ते आदर्श राहील। जे काय होईल ते कोणत्या पार्टीला किती मतं मिळतात ते बॅलेटवर स्पष्टपणे वेळ जातो, परंतु त्याच्यावर छेडछाड केला जात नाही, लोकांच्या हातात असतं लोकांना। आणि आता तर एवढं भयानक चाललेलं आहे की तुम्ही मतदान केल्यावर सुद्धा त्याच्या हातात जी शाई लावलेली आहे ती सुद्धा पुसून लगेच परत मतदान काय किती वेळा मतदान करणार। आणि मग तुम्ही लोकशाही अरे एक सांगलीकडचं कुठल्या तरी एक व्यक्तीने जी मागणी केली ती खरं आहे की तुम्ही आता सगळ्या निवडणुकांचा लिलाव लावा, गुंड येतील, दादागिरी करणारे ते पैसेवाले येतील, त्यांना विकून द्या आणि जो पैसा येईल त्या पैशांना लोकांना वाटून टाका। हे जे त्याचं म्हणणं आहे त्याला रास्त मागणी आणि देशात काही राहणार नाही म्हणून कंपल्सरी बॅलेट पेपरवरच मतदान व्हावं ही मागणी देशभर झाली पाहिजे। त्या मागणीसाठी खरं पब्लिकने सुद्धा उठाव केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं। आपण चांगला प्रश्न विचारला, धन्यवाद। निश्चितपणे हे जे बॅलेट पेपरवरचं निवडणुका ज्या आहेत त्या कंपल्सरी झाल्या पाहिजे देशामध्ये। आयोग हा खरं म्हणजे भाजपचा कार्यकर्ता झाला देश पातळीवरचा आणि आयोगाने जी पद्धत अवलंबली आहे फार ईव्हीएम मशीनवर ईव्हीएम मशीन काँग्रेसने सुरू केलं बरोबर आहे, पण आता सगळ्यांच्या लक्षात आलंय की ईव्हीएम मशीन वाईट नाहीये, पण ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड जी केली जाते ती फार भयानक आहे आणि ते मशीन आहे, शेवटी टेक्नॉलॉजी आहे। टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही रात्रीचं 4 वाजून 1 मिनिटाने 2 सेकंदामध्ये 2 लोकांचे तुम्ही मतपत्रिका आपल्या जी नावं आहेत मतयादीतली नावं उडवतात। ही जी नावं उडवण्याची जी प्रक्रिया आहे एखाद्या देशातली एखादी ही आहे ब्युटी पार्लर जी आहे ती 22 ठिकाणी हरियाणामध्ये मतदान करते। हे जेव्हा सगळं पाहतो आपण कुठल्या तरी राज्यातले एक बाई 100 ठिकाणी मतदान करते हरियाणामध्ये, हे सगळे प्रयोग पाहिले असता हे जे बॅलेट पेपर हाच फक्त पर्याय राहिलेला आहे। आणि आता निवडणूक आयोग देशाचा हा आयोग त्याच्या नेमणुका सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसना त्यांना बघून कायदा केला आणि सरकारने सगळं हातात घेतलं। उद्या उठून सरकार म्हणजे चीफ सगळे जजेस याच्या नियुक्त्या करायला लागले तर काय होईल या देशात? राज्यघटनाच राहणार नाही। राज्यघटनेचं संरक्षण करण्यासाठी ज्युडिशियरी हे ठेवलेले आणि त्या ज्युडिशियरीला सुद्धा तुम्ही संपवणार, आयोगाला संपवणार, आरबीआयला संपवणार, असे जे चालले देशामध्ये ते फार भयानक आहे। आणि निश्चितपणे आपण जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देईन मी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।